संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण सराटी इथे पार पडलं। अकलूजच्या सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या सोहळ्याला वारकऱ्यांसोबत लोक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। पताकाधारी वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन असलेल्या महिला यामध्ये सहभागी झाल्या। भाविकांनी तुकोबारायांच्या पालखीची प्रदक्षिणा पूर्ण केली। यानंतर मानाच्या अश्वांनी दुरळा उडवला आणि गोल रिंगणही पूर्ण केलं। तुकोबारायांच्या पालखीने पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलाय। तुकोबांची पालखी अकलूजच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे। तुकोबांच्या पालखीचं हे तिसरं गोल रिंगण होतं, तर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज पार पडलं। सोलापूरच्या सदाशिव नगरमध्ये आज पार पडते। संत तुकोबांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते आणि सोलापूर जिल्ह्यातला पहिला विसावा, पहिला मुक्काम आणि पहिलं रिंगण पार पडत आहे। खरं तर अकलूज मधल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या ग्राउंडवरती हा रिंगण सोहळा जो आहे तो संपन्न होतो आहे। रिंगणामध्ये सगळ्यात जास्त आकर्षण मान ज्या घोड्याच्या अश्वाच्या रिंगणाला असतो त्या अश्वाचं रिंगण आता पार पडत आहे। तुकोबांची पालखी देहू मधून निघाल्यापासून हे दोन्ही अश्व जे आहेत हे पालखी बरोबर चालत असतात। हे दोन्ही अश्व देहू आळंदी पासून जेव्हा चालत असतात, देहू पासून चालत असतात, तेव्हा या अश्वांकडे सगळ्यांचं लक्ष असतं। या अश्वांकडे मोठा मान असतो पालखी बरोबर चालण्याचा आणि म्हणून अश्वांचं रिंगण, डोळ्यांचं पारणं फेडणारं रिंगण जे आहे ते अकलूज मध्ये संपन्न झालेलं आहे। इथून पुढे सोलापूर जिल्ह्यातली वाट जी आहे ती ही पालखी चालणार आहे। चला पंढरीसी जाऊ आणि रखुमा देवी वरा पाहू असं संत तुकाराम महाराज म्हणायचे। तो उत्साह, तो मान जो आहे तो आता या सगळ्या वारकऱ्यांमध्ये अक्षरशः भिनलेला पाहायला मिळतो आहे। पंढरपूर जसं जवळ येत आहे आणि विठ्ठल माऊलीचं दर्शन घ्यायची वेळ जशी जवळ येते तसा हा उत्साह आणि हा भक्तिभाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, अकलूज।